तुटला आयुष्याचा दोरा येरवावगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाच्या संगाती अवघे सुखाच्या संगाती कोणी कामा नये अंती टाकून पळती रांडा मोरे अंती होती पाठ मोरे तुका म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर म्हणती माझे माझे घर टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे विठ्ठल आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा गिरवावगा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे अवघे सुखाच्या संगाती अवघे सुखाच्या संगाती कोणी कामा नये अंती टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगाचे चालक बालक अखंड प्रमाण नाईक यांचे लाडके भक्त 21 किलोमीटर अंतर आहे पंढरपूर पासन चोखोबाचा बघा अभंग वर्ष श्राद्ध निमित्ताने निवडला आहे चोखोबा उपदेश करतात माय बाप तुम्हा मला मृत्यू लोकांमध्ये उपदेश करतात मायबाप चोखोबा म्हणतात 3.5 हाताची कमांडर गाडी तर बारीक कीर्तनाकडे लक्ष द्या 3.5 हाताची कमांडर गाडी हे कमांडर गाडीचा दोरा कुठेतरी अटकेला आहे तो त्याच्या हातात आहे आपल्या हातात नाही पण आपण समजतो आपल्या हातात सगळं काही आहे पण तो दोरा तिथं आहे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि ही 3.5 हाताची कमांडर गाडी हिचा जर इतिहास आपण जर बघितला तर 72 कोटी नाड्या आहेत 16 सांधे 72 कोटी नाड्या 9 दरवाजे आणि 10वी खिडकी आणि ह्या 10वी खिडकीचा ही कमांडर गाडी आणि याचा दोरा कुणाच्या तरी हातात आहे हा दोरा कुणाच्या तरी हातात आहे आणि तो दोरा एकदाच्या बाबा तुटला रे तुटला की चोखोबा सांगतात मी सांगत नाही चोखोबा उपदेश करतात तुटला आयुष्याचा दोरा येरवावगा पसारा आता बाई माणसाला पसारा काय भानगड आहे ते सगळं माहित आहे पसारा काय भानगड आहे ते सगळं माहित आहे घरात जर पसारा पडला तर आवरायला कोणाला लागतो बाई माणसाला पण इकडे बाई माणसाकडे जाऊ नका शास्त्राकडे या शास्त्राकडे या आता एकदा घराचा आधार तुटला आता आधार तुटल्यानंतर बघा घरामध्ये पसारा कुणाचा सांगितला प्रपंचाचा आपला पसारा सांगितला नाही टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे बाबा चोखोबानी खालच्या थराला जाऊनच शब्द काढलाय कुठल्या खालच्या थराला जाऊन टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे महाराज तुम्ही सांगा शमशानमध्ये हा देह पडल्यानंतर बघा हा देहाची माती होते राख होते की नाही पण तिथपर्यंत गेल्यानंतर बाबा शमशानमध्ये कोणी त्या बॉडीच्या बरोबर राहतं का त्या बॉडीच्या बरोबर कोणी राहतं का
लहान पोरं आणि बाया 20व्यापासून रिटर्न घरी आल्या, परत आले की नाही, त्याच्या बरोबर तुम्ही आम्ही सगळे गेलो, पण मला असा एखादा माणूस दाखवून द्या का मी त्याच्या बरोबर स्मशानामध्ये रात्रभर शिवाच्या या जीवाच्या बरोबर आहे. विठ्ठल हो. त्या बॉडी बरोबर मायबाप कुणीही नाही, म्हणून माझे चोखोबानी खालच्या थराला जाऊन शब्द वापरला, टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे. बघा आता तिथे गेल्यानंतर तो एकटाच आहे की नाही. मग तुम्ही आम्ही सगळे कशासाठी आहेत. सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के कबीरदास कहते सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम सुख के सब साथी दुख में न कोई. सुखासाठी तर सगळे येतात, पण दुःखात कोणी येतं का हो. कोणी दुःखासाठी येत नाही मायबाप. तेव्हा तिथं चोखोबाने तिसऱ्या पद्यात सांगितलं, अवघ्या सुखाच्या संगाती कोणी कामा नये आणती. सुखासाठी सगळे धावत येतील, पण शेवटच्या क्षणापर्यंत कोणीही येत नाही मायबाप. आणि मग शेवट जाऊन प्रमाण दिलं चोखोबाने, चोखा म्हणे फजित खोर. काय सांगितलं आपल्याला, काय सांगितलं, फजित खोर. आता तो चोखोबाने परत खालच्या थराला जाऊन एक शब्द वापरला, त्याचं नाव चोखा म्हणे फजित खोर. आणि फजित खोर का शब्द वापरला बघा, तर ते कशासाठी वापरला. माझे म्हणती घर. 10 दिवस दुखवटा पाळल्यानंतर सगळीकडे आनंद होतो की नाही. सगळीकडे आनंदी होतो, म्हणून माझ्या चोखोबाने एक प्रमाण सोडला, 2 शब्द खालच्या थराचे वापरले. एक सांगितलं टाकून पळती रेंडा पोरे अंती होती पाठ मोरे. असा अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या पुढ्यात आहे. विठ्ठल समागत तिष्ठन्तमानंद कंदम प्रभृमिलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नाम
पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सदगुरु दास तुका जयंची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते इच्छवंत श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मायबाप तुटला आयुष्याचा दोरा येर वावगा पसारा परिहारती याचा तो असा कैलासवासी रामदास बाबा बंशीराम खांबाई यांचे हे 5वे पुण्यस्मरण शास्त्रबोध 5वे वर्ष श्राद्ध आणि आपल्या भाषेमध्ये 5वे पुण्यस्मरण आणि त्यांच्या पश्चात बघा त्यांची आई रामदास बाबांची आई बघा भाग्यवान आहेत भागीबाई बंशीराम खांबाई आणि रामदास बाबाची पत्नी सुमनबाई रामदास खांबाई ज्येष्ठ चिरंजीव हरिभक्तपरायण मनोहर बाबा खांबाई हरिभक्तपरायण योगेश बाबा खांबाई हरिभक्तपरायण निलेश बाबा खांबाई आणि त्यांचे बंधू हबप लक्ष्मण बाबा बंशीराम खांबाई दुसरे बंधू हरिभक्तपरायण सुरेश बाबा बंशीराम खांबाई तिसरे बंधू हरिचंद्र बाबा बंशीराम खांबाई विमलताई बळवंत गावित आणि चंद्रकला योगेश खांबाई नंदिनी कांतीलाल गावित धवळीबाई लक्ष्मण खांबाई शेवंताबाई सुरेश खांबाई आणि अनुसया हरिचंद्र खांबाई असं गोड परिवार आणि ह्या परिवारामध्ये बघा हे 5वं स्मरण हे पुण्यस्मरण 5वं आणि हे 5व्याच पुण्यस्मरणानिमित्त मग सारख्या पामराकड ही सेवा आली त्याच मी आणि बघा ह्या सेवेनिमित्त तुम्हा मायबापाचं मला दर्शन लाभलं हे माझे मी परम भाग्य समजतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही देहुनिवासी तुकोबाबाच्या न्यायाप्रमाणे बघा असं गोड असं कुटुंब आणि गोड अशा कुटुंबामध्ये बघा 5व्या वर्षाचं वर्ष श्राद्ध म्हणजे पुण्य स्मरण बघा का होतं बाबा त्या ठिकाणी काहीतरी पुण्य लागतं काय लागतं पुण्य लागतं पुण्य जमून कोट्यान कोटी तत्वज्ञानाप्रमाणे पुण्याची पावटी सरे बघा पुण्य जर कोट्यान कोटी जर असलं ना तर त्याच्यासाठी तुकोबा सांगतात कुळी कन्या पुत्र होती पुत्र
नाशिक आणि तयाचे हरिक वाटे देवा. मायबाप या न्यायाप्रमाणे बघा 5व्या वर्षाचं पुण्यस्मरण बघा तुमच्या आमच्या मध्ये बघा. आज माझ्या खंबाईत बाबाचं असं गोड चिंतन होतंय बघा. आम्ही नेहमी म्हणतो बघा, असं जर चिंतन होत असलं तर बघा, ज्या वेळेस आपल्या घरामधून पुरुष जर गेला तर त्या ठिकाणी हा बघा आत्म्याचा वास्तव्य 92 ठिकाणी असतं. किती? एक ठिकाणी नसतं. किती ठिकाणी असतं? 92 ठिकाणी असतं. 92 92 ठिकाणी आत्म्याचं वास्तव्य असतं. 3.5 हाताचा देह, 3.5 मुहूर्त या ठिकाणी जीवात्मा गेलेला आत्मा बघा आपल्या दारी येतो, आपल्या घरी येतो. आपल्या दारी आपल्या घरी येतो बघा. बाबाचं पाचवं पुण्यस्मरण आहे. तद्वत न्यायाप्रमाणे गेलेला जीवात्मा बघा, गेलेला जीवात्मा हा बघा देह ठेवतो. त्यावेळेस बघा क्रिया काय होते. आता बघा 10 क्रियाविधी. उदय वाटतं काहीतरी इथं दावा आहे ना, उदय दावा आहे बघा. 10 क्रियाविधी होते. पण बघा शास्त्र असं बोलतं की बाबा घरच्या कुटुंबाला तद्वत ब्राह्मण देवतेला. आता 10 क्रिया ही विधी आहे. 10 क्रिया विधी आहे. ती विधी आपण केव्हाही बदलू शकतो बाबा, चिंता नका करूया. ती विधी आपण केव्हाही बदलू शकतो. आपल्या भाईपंथीमध्ये काही जर अडथळा निर्माण झाला तर ती विधी आपण 1.5 दिवसात करू शकतो, 3 दिवसात करू शकतो, 5 दिवसात करू शकतो, 7 दिवसात करू शकतो, नवे पाहिजे त्या दिवसात 10व्या दिवशी करू शकतो. याला विधी बोलतात. आता ही विधी आपण केव्हाही बदलू शकतो. पण बघा पुढचे जे सांगितले आपल्या भारतीय संस्कारामध्ये शास्त्र सांगितले 16. वसंत बाबा किती शास्त्र सांगितले? 16 शास्त्र सांगितली. जर तुम्हाला एक शास्त्राचं जर सांगायला जर गेलो तर मला 16 कीर्तन करावे लागतील. विठ्ठल आपल्याला तिकडे जायचं नाही बघा. शास्त्र सांगितलं 16. आपण 3 शास्त्रांना महत्व देतो. किती? 3च शास्त्रांना महत्व देतो. कोणते शास्त्र असतील होते? 3 शास्त्रांना महत्व देतो. पहिला शास्त्र आहे तो आपला जन्माचा. कशाचा? जन्माचा शास्त्र. दुसरा शास्त्र आहे तो विवाहाचा, लग्नाचा. आणि तिसरा शास्त्र आहे तो अंत्येष्टीचा. 3 शास्त्राला आपण मान्यता देतो. आता तिच्यामध्ये शास्त्र सांगितले ऐका, गोड चिंतन आहे. पहिला शास्त्र सांगितला तो गर्भदान. काय सांगितलं? गर्भदान. आता गर्भदान शास्त्र असं सांगितलं बघा. महाभारताकडे चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गर्भदान शास्त्र सांगितलं असताना बघा आता हस्तिनापूर कुठं आहे आणि द्वारका कुठं आहे? हस्तिनापूर म्हणजे काय हो? आताच कोणतं शहर? हस्तिनापूर. हस्तिनापूर म्हणजे कोणतं आताच शहर? आपली भारताची काहीतरी राजधानी आहे ते शहर आहे ना. मग हस्तिनापूर म्हणजे ते हस्तिनापूर आताच दिल्ली शहर. विठ्ठल आता सुधारित नाव पडलं नेपाळ. काय नाव ते पडलं? नेपाळ. ते माझ्या सीतामाईचं गाव, ते माझ्या सीतामाईचं शहर, ते माझ्या सीतामाईचं राज्य. त्याला बोलतात जनकपुरी. त्याला काय बोलतात? जनकपुरी. लांब जाऊ नका. आपल्या समोर एक तालुका आहे त्याचं नाव आहे चांदवड. त्याला नाव पहिलं होतं तांबुल नगरी. त्याच्या पुढून जाऊ नका. आपला तालुका त्याचं नाव काय बाबा? जुनं नाव काय? त्याचं नाव निंबार घोडी. विठ्ठल माझी जगाच्या चालक मालकाची बहीण होती ती सुभद्रा आणि सुभद्रा होती गरोदर. काय होती? गरोदर होती मायबाप. बघा आता हस्तिनापूरहून कुठं जायचं होतं? द्वारकेला जायचं होतं. आणि बघा दोघा बहीण भावंड रथामध्ये बसले. त्यावेळी हेलिकॉप्टर नव्हतं, त्यावेळी तुमची कमांडर गाडी नव्हती, त्यावेळी तुमची बाईक नव्हती, त्यावेळी तुमची मोटरसायकल नव्हती. त्यावेळेस होती फक्त घोड्याचा रथ होता ना. आपल्याकडे होता खटारा. त्याला खटाराच बोलताना बैलगाडी. आपल्याकडे होता खटारा. बघा त्यावेळेस बघा माझ्या बहिणीने भावाला सांगितलं दादा एवढ्या लांबचा प्रवास आहे रे. किती लांबचा? एवढ्या लांबचा प्रवास आहे ना तर मग एक काम कर, काहीतरी गप्पा मारायला सुरुवात कर. दादानी सांगावं, बहिणींनी सांगावं आणि दादानी ऐकावं. दादानी सांगितलं ताई मी जर गप्पा मारायला एकदाची सुरुवात केली ना
तर तुम्ही मला साथ द्यायला पाहिजे. कशी द्यायला पाहिजे? साथ द्यायला पाहिजे. बघा आता बघा रथ चालू झाला आणि दादाने बघा गप्पा मारायला सुरुवात केली. आता गप्पा अशा साध्या नव्हत्या, गप्पा शास्त्रीय गप्पा होत्या आणि चक्रव्यूहामध्ये कसं घुसायच्या या गप्पा चालू होत्या. आपल्याला मध्ये किचकट मध्ये जायचं नाही, आपल्याला अभंगाकडे यायचं आहे. चक्रव्यूहाच्या गप्पा चालू असताना बघा माझ्या ताईला झोप लागली. काय लागली? झोप लागली. झोप काळाची तिचे नाव. आता ही झोप आल्यानंतर बघा माझी ताई आरामशीर झोपी गेली. माझ्या दादानी चक्रव्यूहामध्ये घुसायचं कसं एवढं सांगितलं, पण मध्ये कोण होता? गर्भदान. त्याच्यामध्ये कोण होता? माझा अभिमन्यू होता. होता की नाही? त्याच्यामध्ये अभिमन्यू होता. मायबाप अभिमन्यूनी काय करावं? बघा माझी ताई झोपली. झोपल्यानंतर बाळही झोपलं, कारण बाळाला काहीच ऐकू येत नव्हतं. बाळाला काहीच ऐकू येत नव्हतं, म्हणून चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं हे बाळाने ऐकलं, पण पुढचं काय घडलं हे बाळाने ऐकलं नाही. बघा ऐकलं का? नाही. मग बघा बघा जो अभिमन्यू आहे त्याच्या पोटी संतान जन्माला आला. त्याच्या पोटी संतान जन्माला आला ते जन्मेजय राजा. कोण? जन्मेजय राजा. महाभारताकडे चला, भागवतात जा, तुम्हाला सगळं काही कथा विस्तृत पाहायला भेटेल, ऐकायला भेटेल. मायबाप तिथून निघाल्यानंतर बघा हा गर्भदान संस्कार. आता पुढचा संस्कार जन्माचा संस्कार. जन्माचा संस्कार होत असताना आपण तीनच शास्त्राला मान्यता देतो. तसं बघा 10वा झाला की पुढचा काय विधी येतो? पुढचा काय विधी येतो? 10वा झाल्यानंतर आपल्याकडे कोणी करत नाही. 13वा आपल्याकडे कोणी करत नाही. मग आता 16 संस्कारामधून 3 संस्कार जर हे आपण वगळले तर त्याला बोलतात 13वा. काय बोलतात? 13वा. आता एक 14वा संस्कार आहे. मला तिकडे जायचं नाही. 14वा संस्कार कोणाला सांगितलं मायबाप? जो ब्रह्मचारी आहे. काय आहे? ब्रह्मचारी आहे. त्याला काय बोलतात? भरणी संस्कार. त्याच्या क्रिया जराशा उलट्या आहेत ना बाबा? त्याच्या क्रिया उलट्या आहेत. आपल्याला तिकडे जायचं नाही. आता हा 13वा संस्कार. 13वा संस्कार नंतर बघा जसे आज आपण फोटोची प्रतिमेची मांडणी केल्यानंतर बघा आपण काय करतो? देह पडल्यानंतर 10व्या पर्यंत या. देह पडल्यानंतर बघा आता आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे. कुठं? तुटला आयुष्याचा दोऱ्यापर्यंत जायचं आहे. बघा आता 10वा झाल्यानंतर बघा जे नदीवर त्याला बोलतात जीवदानी खडा. काय बोलतात? जीवदानी खडा. शास्त्रात बोलतो हा, आणि आपल्याकडे बोलतात आसमा. आहे की नाही? त्याला आपण बोलतो आसमा. त्याला शास्त्र बोलतो जीवदानी खडा. आणि हा जीवदानी खडा साधा नाही. बघा 1 रुपया आपण ठेवला त्याच्यावर हा जीवदानी खडा ठेवला म्हणजे एक बारीक दगड ठेवला. दगड ठेवल्यानंतर बघा हिच्यामधून निघालेला तो कशावर होतो? स्थिर. तिथं स्थिर होतो. आणि स्थिर झाल्यानंतर आपल्याला वाटलं 10वा झाला म्हणजे आपला कार्यक्रम झाला. असं नाही बाबा. तो जीवात्मा ह्या आत्म्याचा प्रवास चालू असतो. ह्या आत्म्याचा प्रवास चालू होत असताना मायबाप क्रिया काय होते? बघा तो जीवात्मा गेलेल्या आत्म्याचा प्रवास चालू आहे. आणि चालू होत असताना बघा जसं तुम्ही आता आमचे कमलाकर महाराज शिंगारे कुठून आले? तिरड्यापासून आले. किती किलोमीटर बाबा गाव आहे तुमचं इथपर्यंत? साधारणतः तरी असेल 45. आपण 45 पकडू, बरोबर काय? मग हा आत्म्याचा प्रवास जो चालू होतो, हा प्रवास चालू होत असताना बघा हा प्रवास साधा नाही मायबाप. याचा प्रवास जर किलोमीटर मध्ये आपण जर मोजलं तर याचा प्रवास आहे 1,92,000 किलोमीटरचा प्रवास आहे. किती? 1,92,000 किलोमीटरचा हा प्रवास आहे. आणि हा प्रवास जर तुम्हाला आम्हाला करायचा आहे ना तर तो आसमा आपण ठेवला 13व्या पर्यंत हा जीवात्मा तिथं वास करतो. कुठं? इथं वास करतो. आणि वास केल्यानंतर बघा त्याचा पुढचा प्रवास आता चालू होतो. बघा याचा पुढचा प्रवास बघा आता असा चालू होतो की हा प्रवास चालू होत असताना पुढचा प्रवास असा चालू होतो. बघा तर हा प्रवास चालू करत असताना याला 41 दिवस लागतात. किती दिवस लागतात? 41 दिवस लागतात. 28 दिवस लागतात. आता 28 दिवस लागल्यानंतर बघा हा डायरेक्टली वरती जात नाही. फक्त आपण बोलतो कैलासवासी, स्वर्गवासी हे आपण खाली लिहितो. कुठं? मृत्यू लोकामध्ये लिहितो. पण तो कुठं जातो हे आपण पाहिलंय का?
कुठं जातो हे आपण पाहिलं नाही. त्याचा प्रवास बघा, हा 28 दिवसाचा प्रवास चालू होत असताना मायबाप 28 दिवस आणि अधिक हे शास्त्र किती? शास्त्र आहे 13वं. शास्त्र आहे 13वं. 48 दिवस 28 दिवस आणि 13 41 झाले की नाही? मग हा जीवात्मा, हा आत्म्याचा जो प्रवास चालू आहे, हा चालू आहे. तर हा आता त्याच्या हातात काहीच नाही. आपल्या हातात काय आहे का? चाले हे शरीर कुणाचं सत्य, कोण बोलवी तो